हॅलो. चॅप्टरचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दोन शब्द आहेत, अरिथमॅटिक आणि प्रोग्रेशन. याच्यातला अरिथमॅटिक हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, पण प्रोग्रेशन हा शब्द मात्र तुम्ही ऐकलेला नाहीये. अरिथमॅटिक हा शब्द कुठं ऐकलाय तर अरिथमॅटिक मीन असा हा एक कन्सेप्टमध्ये हा शब्द आपण ऐकलेला आहे. तर अरिथमॅटिक या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे की नंबरशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत याला आपण काय म्हणतो, सरळ सरळ अरिथमॅटिक. पण प्रोग्रेशन हा शब्द आपल्यासाठी थोडासा नवीन आहे, बरोबर. प्रोग्रेस हा शब्द गेलाय, प्रोग्रेस प्रगती, वाढत जाणारी गोष्ट. प्रोग्रेशन म्हणजेच वाढत जाणारी जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोग्रेशन. तर या अरिथमॅटिक प्रोग्रेशन या शब्दाचा व्यवस्थित अर्थ जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक छोटी टर्म शिकावी लागेल, ती म्हणजे सिक्वेन्स. ओके, सिक्वेन्स काय असते? आता तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या असतील 4थीला किंवा 8वीला, याच्यात तुम्हाला एक नंबर्स दिलेले असतात या टाईपमध्ये. मी काही लिहिलेत बघा, या टाईपमध्ये नंबर्स दिलेले असतात आणि क्वेश्चन असतो की याच्या पुढची टर्म ओळखा, बरोबर. बऱ्याच वेळा असा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. मग तुम्ही काय करता त्या प्रश्नात, या दोघांमध्ये काय संबंध आहे तो बघता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण पहिलं घेऊया, 1 2 3 4 5, म्हणजे नेक्स्ट टर्म कोणती असणार आहे, 6. का 6 असणार आहे? कारण हे सगळे काय लिहिलेले आहेत, नॅचरल नंबर्स लिहिलेले आहेत व्यवस्थित सिक्वेन्सने. पहिल्या जागेवर 1 आलाय, दुसऱ्या जागेवर 2 आलाय, 6व्या जागेवर काय येणार आहे कंपल्सरी, 6. आता जर मी विचारलं तुम्हाला की ही अशीच वाढत गेली तर 100व्या जागेवर कोणता नंबर येईल, तुम्हाला सांगू शकता का मला की 100व्या जागेवर कोणता नंबर असेल? यस, सांगू शकता. करेक्ट, 100. कारण आपल्याला दिसतंय पहिल्या जागेवर 1 आहे, दुसऱ्या जागेवर 2 आहे, म्हणजे 100व्या जागेवर काय असणार आहे, 100. ओके. त्याच्यानंतर आता इथं बघा बरं, दुसऱ्या ह्याची मी एक संख्या मालिका लिहिली आहे. ओके, त्याच्यात बघा बरं इथं काय लिहिलेलं आहे, 2 4 6 8 10, बरोबर. लक्षात आलं असेल काय हे इव्हन नंबर्स आहेत. येस. मग आता याच्यानंतर 10 नंतर कोणती टर्म येईल, 12 नंतर कोणती टर्म येणार आहे, 14 16 18, बरोबर. मग आता मी जर तुम्हाला विचारलं की 50व्या नंबरवर कोणता नंबर आहे, याच्यासाठी काय करावं लागेल, बघावं लागेल. पहिल्या ह्याला काय आले 2, दुसऱ्या ह्याला काय आले 4, तिसऱ्या ह्याला काय आले 6, म्हणजे डबल होतीये का? हां. थर्ड पोझिशनला काय आले 6, फोर्थ पोझिशनला काय आले 8, फिफ्थ पोझिशनला 10, 15th पोझिशनला काय असणार आहे तिथं 100, बरोबर. सो इथं पण काहीतरी रूल आहे, बरोबर का, डबल. त्याच्यानंतर आता तिसऱ्या याच्यात बघा, इथं काय लिहिलंय 1, त्यानंतर -1, परत काय आलंय 1, त्याच्यानंतर काय आलंय -1, याच्या पुढं काय असेल परत 1 -1 1 -1. ओके. आता माझा परत प्रश्न तोच आहे, समजा 40व्या जागेवर काय येईल, बरोबर. मग आपल्याला जरा चेक करावं लागेल. पहिल्या जागेवर काय आले +1, दुसऱ्या जागेवर काय आले -1, तिसऱ्यावर काय आले 1, फोर्थ वर काय आले -1. बघा फर्स्ट, म्हणजे आपल्या लक्षात येईल की जर ऑड पोझिशन असली तर तिथं काय येते +1, आणि जर इव्हन पोझिशन असली तर तिथं काय येते -1. मग आता मी जर तुम्हाला विचारलं 40th पोझिशनला काय असेल, काय असणार तिथं, सिम्पली 40 काय आहे, इव्हन आहे, इव्हन असलं की तिथं काय असणार आहे -1. ओके. जर तुम्हाला विचारलं मी 35th 35व्या पोझिशनला काय असेल, काय असणार आहे -1 की +1? +1, कारण ऑड साठी इथं काय होते, ऑड साठी काय होते +1. 35 ऑड आहे, सो तिथं काय येणार आहे +1. ओके. फोर्थ साठी बघा बरं काय, फोर्थ 1 2, त्यानंतर 4, त्यानंतर 8, काय इव्हन नंबर्स आहेत, ऑड नंबर्स आहेत, काय आहे बघा. थोडं नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही 1 ची डबल गेली तर काय येणार आहे 2, 2 ची डबल गेली तर 4, 4 ची डबल गेली तर 8, मग त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार अर्थात 16, त्यानंतर काय येईल 32, नंतर काय येणार आहे 64. येस, म्हणजे इथं रूल आहे, याला आपल्याला काय करावं लागते, मल्टिप्लाय बाय 2 करावं लागते, मग आपल्याला हा नंबर मिळतो, बरोबर का. सिमिलरली 2 ला परत मी मल्टिप्लाय बाय 2 केलं, मला काय मिळणार आहे 4. ओके.
4 ला परत मल्टिप्लाय बाय 2 केलं की 8, 8 ला 2 ने मल्टिप्लाय. येस, रूल आहे. सो रूल कळला आता. ओके, आता हे फिफ्थ बघा बरं. फिफ्थ मध्ये काय रूल लावता येतोय का तुम्हाला असा? हा, मग फिफ्थ मध्ये 0, 2, -1, 5, -6 काय रूल दिसतोय का? बराच वेळ विचार केला तरी तो रूल पटकन समजेल असं वाटत, बरोबर? नाहीच आहे तिथं रूलच नाहीये. मग आता पुढची टर्म लिहू शकता का तुम्ही? नाही लिहू शकत. लिहू शकताय? नाही लिहू शकत. जसं की तुम्ही या पहिल्या 4 याच्यात पुढच्या टर्म्स लिहू शकत होता, याच्यात लिहू शकताय का? नाही लिहू शकत. बरोबर? का नाही लिहू शकत? याला रूल नाही. काय नाहीये याला? रूल नाही. मग जर रूल असला तर तुम्ही पुढच्या टर्म्स लिहू शकता. सो बघा, याच्यात जी नंबर्सची ही जी सिरीज दिली आहे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, या अशा सिरीजला तुम्ही सिक्वेन्स कधी म्हणणार? ज्यावेळी त्यांच्यामध्ये काहीतरी रूल असेल. त्या संख्या रूलने पुढे जात असतात. ओके, जसं की इथं काय आहे? नॅचरल नंबर्स. इथं काय आहे? इव्हन नंबर्स. इथं काय आहे? 1 - 1 1 - 1 असा रूल आहे. त्यानंतर इथं काय आहे? इंटू 2 केल्यानंतर आपल्याला पुढचे नंबर्स मिळतात. असा जर रूल असेल तरच आपण ह्या ज्या नंबर्सची जी काही सिरीज आहे तिला काय म्हणणार? सिक्वेन्स म्हणणार. आणि जर असा रूल नसेल तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणणार आहोत का? नाही. म्हणजे ही फिफ्थ वनला आपण सिक्वेन्स म्हणणार का? नाही. पहिल्या 4 यांना आपण सिक्वेन्स म्हणणार का? येस. सो सगळ्यांना सिक्वेन्स कळलं व्यवस्थित? सिक्वेन्स म्हणजे काय? रूल पाहिजे आपल्याला कोणता तरी. ओके, आता या सिक्वेन्सचाच एक पार्ट आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता सिक्वेन्स सांगताना मी तुम्हाला असं काय सांगितलं का की नाही पर्टिक्युलरच रूल पाहिजे, इंटू 2च पाहिजे किंवा सलग सगळ्या संख्या अशा नॅचरल नंबर्सच दिसल्या पाहिजे असं काय नाही. वेगवेगळ्या सिक्वेन्ससाठी वेगवेगळे रूल्स आहेत, बरोबर का? या सिक्वेन्ससाठी काय आहे? वाढत चाललंय. इथं इव्हन नंबर्स आहेत, इथं 1 - 1 1 - 1 या टाईपमध्ये. इथं मल्टिप्लाय बाय 2 आहे. तर याच्यात सिक्वेन्सला असा कोणता रूल फिक्स आहे का? मी असं सांगितलंय का तुम्हाला की हा जर रूल असेल तरच तिला सिक्वेन्स म्हणायची? नाही. फक्त आपण काय सांगितलंय की कोणता तरी एक रूल पाहिजे त्याच्यात. ओके, मग ते रूल वेगवेगळे असतील. त्यातलाच एक रूल असा आहे की सिक्वेन्स जर सेम नंबरने वाढत असेल, सिक्वेन्स जर सेम नंबरने वाढत असेल किंवा सेम डिफरन्सने वाढत असेल किंवा सिक्वेन्स जर सेम डिफरन्सने कमी होत असेल, बघा सेम डिफरन्सने वाढतीये किंवा कमी होतीये, तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, सिक्वेन्स म्हणजे काय? रूल. आणि तो जर रूल पर्टिक्युलर नंबरने वाढण्याचा किंवा पर्टिक्युलर नंबरने कमी होण्याचा असेल तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? अरिथमेटिक प्रोग्रेशन. आलो चॅप्टरच्या नावावर. डिफरन्स नाही, व्यवस्थित त्याची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची, की ज्याला काय म्हणतो अजून पण बऱ्याच जणांना कळलं नसेल कारण फक्त ओरली सांगितलं. ओके, आता बोर्डवर बघा मी काय म्हणतो? पर्टिक्युलर नंबरने वाढली पाहिजे किंवा पर्टिक्युलर नंबरने कमी झाली पाहिजे. ओके, आता कमी होणारी तर सिक्वेन्स इथं नाहीये, वाढणाऱ्या सगळ्या दिसतात. कमी होणारी पण मी दाखवेन, वाढणारे तर पहिल्यांदा. तर पर्टिक्युलर नंबरने वाढणं म्हणजे काय? पहिली सिक्वेन्स घेतली. ओके, ह्या 1 आणि 2 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? बघा 2 - 1 करा, कितीचा डिफरन्स आहे? 1 चा डिफरन्स आहे. करेक्ट. आता इथं 3 आणि 2 मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे? 1 चा डिफरन्स आहे. 4 आणि 3 मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे? 1. 5 4 मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे? 1. ही जी सिक्वेन्स आहे ही एक ने काय होती? इन्क्रीज होती. पहिली टर्म 1 होती, त्याला 1 ने इन्क्रीज केलं, काय मिळाली? 2. 2चं काय झाले? परत इन्क्रीज केल्यानंतर 3. म्हणजे ही सिक्वेन्स 1 ने इन्क्रीज होती. ओके, आता या दुसऱ्या सिक्वेन्सवर बघा कितीचा डिफरन्स आहे? दुसऱ्या सिक्वेन्समध्ये कितीने वाढते ती सिक्वेन्स? 4 आणि 2 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2. 6 आणि 4 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2. इथं पण 2. सो ही सिक्वेन्स पण इन्क्रीज होतीये का? येस, होतीये. इन्क्रीज कितीने होती? 2 ने होती. पहिली टर्म 2 होती, त्याच्यात 2 ऍड केले, काय मिळाले? 4. 4 मध्ये 2 ऍड केले 6. म्हणजे हा नंबर या प्रिव्हियस टर्म मध्ये ऍड केला की पुढची टर्म मिळणार. जसं इथं काय ऍड करावं लागत होतं? 1. या 1 मध्ये 1 ऍड केलं की पुढची टर्म मिळणार. या 5 मध्ये 1 ऍड केलं की
पुढची टर्म मिळणार. त्या 6 मध्ये 1 ऍड केलं की पुढची टर्म मिळणार. याच्यात काय 2 ऍड करत गेलं प्रिव्हियस टर्म मध्ये की आपल्याला पुढच्या टर्म मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 मध्ये 2 ऍड करा किती मिळणार 12. सो 12 मध्ये 2 ऍड केलं किती मिळणार 14. 14 मध्ये 2 ऍड केलं 16. ओके अँड सो ऑन. ती थांबतीये का नाही, ती सिक्वेन्स कंटिन्यू होतीये. आता तिसरं बघा. आता यात 1 आणि -1 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 1 आणि -1 मध्ये 2 चा डिफरन्स आहे का. हा आता मला सांगा ही सिक्वेन्स वाढतीये का वाढती नाही वाढत. 1 नंतर -1 झाले म्हणजे डिक्रीज वाढते बरोबर. पण परत -1 नंतर काय झाले +1 झाले परत इन्क्रीज परत डिक्रीज परत इन्क्रीज. याला काय अर्थ आहे का नाही. आपला रूल काय आहे एक तर काय झाली पाहिजे इन्क्रीज झाली पाहिजे किंवा काय झाली पाहिजे डिक्रीज झाली पाहिजे आणि ती पण सेम नंबरने झाली पाहिजे. ओके आता या दोघांमधला जर डिफरन्स काढायचा म्हणलं तर मला कसा काढावा लागेल माहितीये बघा इथं -1 आणि 1 मधला डिफरन्स काढायचा आहे म्हणजे -1 किती होईल हे -2. सो या दोघांमध्ये डिफरन्स किती जाणार आहे -2. आता तुम्ही म्हणाल 1 आणि -1 मध्ये पण सेमच डिफरन्स आहे. वाटायला आपल्याला वाटू शकतं 1 आणि -1 मध्ये सेमच डिफरन्स आहे पण नाहीये. का नाहीये तर आता बघा आता इथं आपल्याला कोणामधला डिफरन्स काढायचा आहे 1 आणि -1. सो इथं करताना काय येणार 1 -1. ओके 1 -1 हे काय होईल मायनस प्लस. इथं डिफरन्स किती झाला 2 चा आला. येस फरक झालाय का बघा तर. हा इथं डिफरन्स कितीचा होता -2 चा. इथं डिफरन्स कितीचा आहे 2 चा. याच्यावर डीपली जाऊ आपण काय फार टेन्शन घेण्याची गरज नाही आता पटकन नाही कळलं तरी. सो इथं डिफरन्स सेम राहिला का जसं इथं राहत होता 1 1 1 2 2 2. इथं राहिलाय का नाही राहिला -2 2. ओके डिफरन्स सेम नाही राहिला आपला रूल ब्रेक झालाय. म्हणजे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. मग पहिल्या 2 आहेत येस कारण तिथं डिफरन्स सेम आहे. सो या पहिल्या 2 ही काय आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन ही आहे का नाही. आता 4th म्हणजे बघा ही सिक्वेन्स आहे पण अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. ओके आता ही तर नाहीच आहे. ओके आता याच्यातला आपल्याला डिफरन्स चेक करायचा आहे. ओके करूयात. 2 -1 किती येणार आहे इथं 1. 4 -2 2. इथं किती येईल 8 -4 4. डिफरन्स सेम दिसतोय का 1 2 4 नाही दिसत नाही. आहेत का सेम डिफरन्स नाहीये. डिफरन्स सेम नाहीये म्हणजे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. सो ही पण अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्यातल्या कोणत्या झाल्या 2. ओके आता हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा शब्द फार मोठा आहे त्याला आपण शॉर्टकट मध्ये AP म्हणणार आहे. काय म्हणणार आहे AP. सो यातल्या AP कोणत्या झाल्या पहिली आणि दुसरी. या दुसऱ्या 2 ज्या उरलेल्या आहेत शेवटच्या होत्या त्या आहेत का AP नाही. ओके मग आता बेसिक AP म्हणजे काय हे थोडं तुमच्या लक्षात आलं की काय करावं लागतं डिफरन्स बघावा लागतो. डिफरन्स जर सेम असला तर ती AP काय तर ती AP असते अदरवाइज ती AP असते का नाही बरोबर. आता आणखी 3-4 एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतो म्हणजे आणखी तुम्हाला काय होईल व्यवस्थित कळेल. ओके बघा एक्झाम्पल मी लिहिलंय 4 8 12 16. आपल्याला चेक करायचं ही AP आहे की नाही. मग आपल्याला AP आहे की नाही हे करण्यासाठी काय करावं लागतं 2 टर्म्स मधला आपल्याला काय बघायला लागतो डिफरन्स बघायला लागतो. ओके मग डिफरन्स कसा बघायचा आहे हे महत्वाचं आहे. आता थोडंसं डीपली सांगतो. डिफरन्स आपल्याला कसा बघायचा आहे पुढचा नंबर मायनस मागचा नंबर. ओके नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. ओके मग आता हे टर्म्स जरा मग त्याला आणखी चांगलं करूया. ओके आता सिक्वेन्सचा रूल असतो की हे जे नंबर्स आहेत ओके त्यांना टर्म्स म्हणतो आपण. त्या टर्म्सला नंबरिंग करायचं. ओके फॉर एक्झाम्पल कसं हा जो 4 आहे हा या सिक्वेन्स मध्ये कितव्या नंबरवर आलाय पहिल्या नंबरवर आलाय म्हणजे ही झाली सिक्वेन्सची फर्स्ट टर्म. ही किती होणार सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म त्याच्या पुढे. ओके मग आता फर्स्ट टर्म कशी दाखवायची फर्स्ट टर्मला आपण काय म्हणणार आहे टी
वन. ओके, खाली लिहायचं सफिक्सला T1. सेकंड टर्म कशी दाखवणार आहे? T2, T3. ओके, लक्षात येत आहे? सो T1 या सिक्वेन्स साठी काय झाली पहिली टर्म 4, T2 म्हणजे सेकंड टर्म काय झाली इथं 8, T3 काय होणार 12, T4 किती होणार 16. ओके, हे लक्षात आलंय T1, T2, T3. तर मग आता डिफरन्स बघताना नेहमी आपल्याला कसं बघायचं आहे? नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. म्हणजे T2 जर घेतलं तर T2 मायनस T3 घेऊन चालणार आहे का आपल्याला? नाही चालणार. आपल्याला काय घ्यावं लागणार? T2 जर घेतलं तर डिफरन्स T2 जर घेतलं तर T2 मायनस त्याच्या मागची टर्म प्रिव्हियस टर्म घ्यायला लागणार T2 मायनस T1. बघूयात आता T2 मायनस T1 काय आहे. T2 मायनस T1 म्हणजे 8 मायनस 4 किंवा इथेही बघू शकता 8 मायनस 4. ओके, 8 मायनस 4 किती येईल 4. डन. मग आता जर मी T3 घेतलं हे अलाउ होईल का रे? T3 मायनस T4 हे अलाउ होणार आहे का डिफरन्स साठी? नाही. T3 मायनस काय घ्यावं लागणार आहे? T2च घ्यावं लागेल किंवा काय घ्यावं लागेल T4 मायनस T3. ओके, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म हे चांगलं डोक्यात ठेवा बरं. सो T3 मायनस T2. मग T3 बघा थर्ड टर्म काय इथं 12. सो 12 मायनस T2 किती आहे 8 इथेही बघू शकता. सो किती आला डिफरन्स 4. सगळ्यांमधला 4च येतोय का? येस, इथे लिहूया 8 मायनस 4 नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस करायचं. सो 12 मायनस 8 4 इथं पण 4. सो डिफरन्स सेम आहे का? येस. सो हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? आहे. आता डिफरन्स सेम ज्यावेळी असतो त्यावेळी आपण त्याला म्हणतो कॉमन डिफरन्स. काय म्हणणार आहे आपण त्याला? कॉमन डिफरन्स. आणि तो जो कॉमन डिफरन्स आहे तो आपण डिनोट करणार आहे स्मॉल डी या लेटर. ओके, सो कॉमन डिफरन्स आपण कशाने डिनोट करणार आहे? डी ने. मग याच्यासाठी कॉमन डिफरन्स काय? ओके, लक्षात येते 4 ने ही सिरीज काय होतीये? वाढतीये का कमी होतीये? वाढतीये. बघा 4 नंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे ही जी प्रोग्रेशन आहे ही काय होतीये? इनक्रीज होते. ओके, इनक्रीज ज्यावेळी होतीये त्यावेळी आपला डिफरन्स बघा पॉझिटिव्ह आलाय. ओके, 4 पॉझिटिव्ह आहे. सो आता आपण काय करूयात? ही प्रोग्रेशन आपण काय करूयात? डिक्रीजिंग घेऊयात आणि बघूयात डिफरन्स काय. ओके, म्हणजे तुम्हाला हे अरिथमेटिक प्रोग्रेशन या दोन्ही शब्दांचा अर्थ एकदम व्यवस्थित कळल्यात जमा होईल. सो आता बघूयात डिक्रीजिंग सिक्वेन्स मध्ये काय होते. ओके, सो बघा आता मी एक सिक्वेन्स घेतली आहे. आपल्याला चेक करायचं की ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही. ओके, सो सिक्वेन्स बघा बरं कशी आहे? डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग आहे? 4 1 -2 -5 कमी कमी होत चालल्यात का नंबर्स? येस, कमी होत आहेत म्हणजे ही सिक्वेन्स काय झाली? डिक्रीजिंग झाली. मग आता आपल्याला हेही बघायचं की जर डिक्रीजिंग सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आली तर त्याचा कॉमन डिफरन्स काय आहे. ओके, मग आता आपण अर्थातच जाणार कशासाठी? कॉमन डिफरन्स साठी. कारण आपल्याला चेक करायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण नंबरिंग करून घेऊयात. नंबरिंग कसं करतो आपण? T1 T2 T3 T4. T1 म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे याच्यात 4. त्याच्यानंतर 1 -2 -5. ओके, आता डिफरन्स चेक करायचा आहे आपल्याला. डिफरन्स आपण कसा चेक करणार आहे? डिफरन्स कसा घेतो आपण? T2 T1. आता इथे एक्स्ट्रा उगाच लॉजिक लावायचं नाही की सिक्वेन्स डिक्रीजिंग आहे सो मी आता काय करणार T1 T2 करणार. असला काहीही रूल नाही. डिफरन्स घेण्यासाठी कंपल्सरी फिक्स रूल आहे नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. ओके, सो T2 T1च घ्यायचं. T1 T2 घ्यायचंय का? नाही. बऱ्याच मुलांची मिस्टेक होते त्यामुळे हे 4 वेळा सांगतोय. सो T2 T1 जर घेतलं तर काय होते बघा? T2 किती आहे 1 मायनस T1 किती आहे 4. सो 1 -4 काय येईल रे? 1 -4. दोघांचे साइन अपोजिट आहेत का?
सबट्रॅक्शन होणार आहे. 4 मधनं 1 सबट्रॅक्ट केले किती आले 3. पण 3 ला साइन कोणाचा असणार आता बिगर नंबर. सो इथं काय येईल बिगर इथं 4 आहे. सो 4 चं साइन येणार म्हणजेच काय येणार -3. सो डिफरन्स किती झाला -3 चा आला. आता पुढं आता काय घ्यावं लागेल T3 मायनस T2. T3 मायनस T2 बघा आता थोडंसं कॅल्क्युलेशन छान आहे बघा. T3 किती आहे -2. ओके परत येणार मायनस आता T2 किती आहे 1. सो किती आलं हे -2 -1 सेम साइन आहे का सेम साइन ऍडिशन. सो ऍडिशन किती होईल 3 आणि आन्सरला साइन मात्र काय राहील मायनस. सो इथं पण डिफरन्स किती झाला -3 म्हणजे इथं दोघांमध्ये -3. आता या -5 आणि -2 यांच्यात बघूयात काय होतंय. ओके सो आता नेक्स्ट डिफरन्स कोणता असेल T4 T3. T4 T3 बघा काय T4 किती आपला -5. ओके मायनस आता T3 परत मायनस आहे. ओके सो आता इथं काय टाकावं लागेल ब्रॅकेट. मग काय होईल इथं आता -5 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असलं तर आतले साइन काय होतात चेंज होतात. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या वेळी सांगितलं होतं. सो इथं काय होईल ह्या मायनसचं प्लस मग -5 + 2 दोघांचे साइन सेम आहेत का नाही आहेत. मग काय करावे लागेल ऍडिशन की सबट्रॅक्शन. सो येईल 3 पण 3 ला साइन कोणाचा असणार बिगर नंबर. सो काय राहील -3. हे कॅल्क्युलेशन थोडं व्यवस्थित बघा. ओके सो इथं पण डिफरन्स किती आला -3 म्हणजे सेमच आला का सगळीकडं. सो आपण त्या डिफरन्सला कॉमन डिफरन्स म्हणू शकतो का येस. जर सेम आला तरच म्हणायचं बरं का. सो D इथं काय आला -3. ओके सो ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का आहे. आता क्वेश्चन येताना येतो बरं का तुम्हाला असा की चेक द गिवन सिक्वेन्स इज AP ऑर नॉट. ओके असा क्वेश्चन येतो. त्यावेळी तो क्वेश्चन कसा लिहायचा व्यवस्थित काय आहे ते आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना बघणार आहोत. हे मी जस्ट तुम्हाला लिहून काय देतोय हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून. एक सिस्टमॅटिक वेने तो प्रॉब्लेम कसा लिहायचा हे आपण प्रॅक्टिस सेटच्या वेळी बघणारच आहोत. पण आता सगळ्यांना व्यवस्थित कळलंय का की अरिथमॅटिक प्रोग्रेशन चेक करायची म्हणजे कशी चेक करायची 2 टर्म मधला काय घ्यायचा असतो डिफरन्स. आणि तो डिफरन्स जर सेम आला तर ती काय असते अरिथमॅटिक प्रोग्रेशन. डिफरन्स सेम नाही आला तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते का नाही. त्याच्यानंतर महत्वाचं आता शिकलो आपण की जर ही इन्क्रीजिंग असली दिलेली सिक्वेन्स इन्क्रीजिंग असली तर कॉमन डिफरन्स काय येतो पॉझिटिव्ह. आणि जर सिक्वेन्स डिक्रीजिंग असली तर कॉमन डिफरन्स काय येतो निगेटिव्ह. ओके हे थोडंसं डोक्यात ठेव. ओके सो 4 पॉइंट बघितले तर आपण सुरुवात केली होती सिक्वेन्स पासून की ज्याला काहीतरी रूल आहे त्याला आपण काय म्हणतो सिक्वेन्स. रूल महत्वाचा आहे. मग आता त्या रूल मधला एक पर्टिक्युलर रूल घेतला आपण. डिफरन्स जर सेम असला तर त्याला काय म्हणायचं त्या सिक्वेन्सला AP. डिफरन्स सेम नसला तर ती AP आहे का नाही. त्यानंतर इन्क्रीजिंग AP मध्ये काय होतं डिफरन्स पॉझिटिव्ह असतो. डिक्रीजिंग AP मध्ये काय होतं डिफरन्स निगेटिव्ह असतो. एवढंच बघितलंय आपण कारण इंट्रोडक्टरी लेक्चर होतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन या शब्दाचा मला मिनिंग सांगायचं होतं व्यवस्थित. सो आय होप सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम कुठे येणार आहे हे असले कॅल्क्युलेशन करण्यात प्लस मायनस हे ते. ओके याच्यावरही उपाय आहे. आता ऍक्च्युली जो आपला फाउंडेशन कोर्स असतो जो सुट्टीत असतो आपल्या क्लासचा सो तो कोर्स आता मी त्या कोर्सचे पण व्हिडिओज जे आहे ते 15 जून पासून आपल्या चॅनलवर अपलोड होतील. त्याच्यात तुम्हाला हे सगळं बेसिक व्यवस्थित शिकवलं जाईल. जो ऑफलाईन कोर्स होता तो आता ऑनलाईन आणलेला आहे मी. त्याची थोडी तयारी होती त्यामुळं हा व्हिडिओ यायला थोडासा लेट झालाय. सो ते 15 तारखेपासून तुमचे ते पण सगळे जे डाऊट आहे हे मायनस असल्यावर सर काय करायचं किंवा हे ऍडिशनच का केली सबट्रॅक्शनच का केली हे सगळं आहे. त्या नंबर्सची ऍडिशन सबट्रॅक्शन बऱ्याच मुलांना पायथागोरसचं जे ट्रिपलेट असतो ते सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येतो. सो त्यालाही शॉर्टकट्स काय आहेत का ते त्याच्यात आहेत. त्यानंतर फ्रॅक्शन्स आले म्हणजे फ्रॅक्शन्स न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर त्यांची ऍडिशन मल्टिप्लिकेशन यांचे रूल्स हे जे सगळं बेसिक मॅथमॅटिक्स आहे
जे सगळ्या स्टँडर्डसाठी लागतं. तो जो कोर्स आहे तो आपण 15 जून पासून आणतोय. ज्या कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी तो कोर्स पण अटेंड करा. त्याच्यात तुम्हाला व्यवस्थित सगळं कळेल. त्यानंतर तुम्हाला एक प्रॅक्टिस शीट पण दिलेली आहे, ती पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. सो आता आपले या चॅप्टरचे व्हिडिओज आता डेली येत राहतील. आजचा हा पहिला पार्ट होता. दुसऱ्या पार्टपासून आपण व्यवस्थित प्रॅक्टिस सेटपासून चालू करूयात. आज आपण फक्त बघितलंय अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. उद्यापासून व्यवस्थित सिस्टमॅटिक चालू करूयात. ओके. थँक्यू.